बुलढाणा तालुक्यातील देऊळघाट येथे शेतजमिनीच्या वादातून दोन गटांमध्ये झालेल्या संघर्षामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे। एका बाजूने महिलेसह तिच्या मुलांना बेदम मारहाण, विनयभंग व मंगळसूत्र हिसकावल्याचा आरोप करण्यात आला आहे, तर दुसऱ्या बाजूनेही मारहाण व धमकीची तक्रार दाखल करण्यात आली आहे। या प्रकरणी दोन्ही बाजूंच्या फिर्यादींवरून बुलढाणा ग्रामीण पोलिसांनी परस्पर गुन्हे दाखल केले असून पुढील तपास सुरू आहे। फिर्यादीनुसार 11 जुलै 2026 रोजी सकाळी देऊळघाट येथील शेतात ट्रॅक्टर नेण्याच्या कारणावरून वाद झाला। शेतात पेरणी झाल्याने ट्रॅक्टर नेण्यास विरोध केल्यानंतर महिलेला मारहाण करण्यात आली, तसेच तिचा विनयभंग करून गळ्यातील मंगळसूत्र हिसकावल्याचा आरोप करण्यात आला आहे। महिलेने मुलांना बोलविल्यानंतर त्यांनाही लोखंडी सळी व इतर शस्त्रांनी मारहाण करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे। या घटनेत एका तरुणाच्या हाताचे बोट तुटल्याचा तसेच इतर जखमींवर उपचार सुरू असल्याचा दावा करण्यात आला आहे। या प्रकरणात आयशा बेगम अब्दुल मजीद यांच्या फिर्यादीवरून शेख गफ्फार शेख गनी, शेख वकील शेख गनी, शेख सत्तार शेख गनी, शेख शहजाद शेख गफ्फार, शेख मुकीम शेख जैनू, शेख साहिल शेख मुख्तार, शेख गफ्फार, शेख मोईन शेख अयाज यांच्यासह संबंधित व्यक्तींविरुद्ध भारतीय न्याय संहिता BNS मधील यांच्यासह संबंधित व्यक्तीविरोधात भारतीय न्याय संहिता 2023 मधील BNS कलम 109, 119/1, 74, 118/1, 115/2, 189/2, 191/2, 191/3 आणि 190 अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तर दुसऱ्या बाजूच्या फिर्यादीवरून अब्दुल मुंतजिब अब्दुल मजीद, अब्दुल रहीम अब्दुल मजीद, अब्दुल कलीम अब्दुल मजीद, अब्दुल तौफिक अब्दुल अजीज, आयशा बेगम अब्दुल मजीद, अब्दुल तकी अब्दुल तौफिक आणि अब्दुल साजिद अब्दुल मजीद यांच्या विरोधातही भारतीय न्याय संहिता BNS कलम 351/2, 296, 189/2 व 115/2 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। बुलढाणा ग्रामीण पोलिसांनी दोन्ही बाजूंच्या तक्रारी नोंदवून तपास सुरू केला असून तपासानंतरच घटनेची वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे।